नमस्कार. तुमचे सर्वांचे कृषी किंग या शेतीविषयक आणि हवामानाचा अचूक अंदाज सांगणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. सर्वप्रथम शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या कृषी किंगकडून खूप खूप शुभेच्छा. आजचा आपला विषय आहे पोळा अमावस्या कापूस फवारणी, कोणते औषध वापरावे, पोळा अमावस्या आणि फवारणीचा काय संबंध आहे हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचे आहे. आला पोळा कपाशी सांभाळा हे आपले वाडवडील सांगून गेले. पोळा अमावस्या आणि कापूस फवारणी याचा काय संबंध आहे हे अनेकांना माहिती नाही. तसेच या फवारणीत कोणती औषधे वापरली पाहिजेत हेही माहिती नाही. या व्हिडिओच्या माध्यमातून पोळा अमावस्या काळात फवारणी नियोजन कसे करावे ते आपण जाणून घेऊ. कापूस फवारणी आणि अमावस्या यांचे खूपच जुने नाते आहे. गेले अनेक वर्षे गावागावात ते पथ्य पाळले जाते. अनेकांना असे का करावे हे भलेही माहिती नसेल, पण तरीही परंपरा पाळतात. आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत या परंपरेमागील खरे कारण काय आहे. या अमावस्या काळात कापूस पीक पातेधारणा, फुलधारणा, फलधारणा अवस्थेत असते. या काळात गुलाबी बोंढाळी तसेच इतर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कापसावर होतो. या किडींच्या नियंत्रणासाठी तसेच पातेगळ थांबणे आणि जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी ही फवारणी खूपच फायदेशीर ठरते. पोळा अमावस्या कापूस फवारणी. अकोला येथील डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार पोळा अमावस्येच्या रात्रीच्या 2 दिवस अगोदर व 2 दिवस नंतर कपाशीवर गुलाबी बोंडळीचे पतंग मोठ्या प्रमाणावर अंडी घालतात. त्याचा परिणाम 5-6 दिवसांनी कापूस पिकावर दिसून येतो. यावेळी फुलाची डोमकळी म्हणजे न उमललेली कळी दिसू लागते. त्यामुळे पोळ्याच्या अमावस्येला फवारणी करायलाच पाहिजे. अमावस्येच्या 2 दिवस आधी आणि अमावस्या काळात बोंडळी तसेच इतर किडींचे पतंग अंडी घालतात. त्यामुळे पोळा अमावस्येची फवारणी पोळ्याच्या 2 दिवस आधीच करायला पाहिजे. जर पोळ्यानंतर फवारणी करायची झाल्यास कोणते औषध घ्यावे आणि पोळ्याआधी फवारणी करत असाल तर कोणते औषध घ्यावे पाहूया. पोळा अमावस्या कापूस फवारणी. पोळ्याच्या आधी फवारणी करताना लिंबोळी अर्क किंवा आझाडिरेक्टिनची फवारणी केल्यास कपाशीचे झाड कडू होते आणि तेथे पतंग अंडी घालत नाहीत आणि आपले कपाशीचे पीक किडींपासून सुरक्षित राहते. वरील औषधासोबत पोलिस किंवा प्रोफेक्स सुपर यापैकी एक कीटकनाशक आणि एखादे टॉनिक घेऊन फवारणी करावी. जर पोळ्याच्या आधी फवारणी करणे शक्य झाले नाही आणि पोळ्यानंतर फवारणी करत असाल तर प्रोफेक्स सुपर हे वापरावे. यामुळे अळ्या, रसशोषक किडी नियंत्रण होते. तसेच हे अंडीनाशक म्हणूनही काम करते. यासोबतच बुरशीनाशक टॉनिकचाही वापर करू शकता.